ला आल्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर काय वाटलं? खूप चांगलं वाटलं. काय अनुभव मिळाले? अनुभव मुलं पण खूप खुश आहेत आणि बाकी मग सगळं छान वाटलं. काय औचित्य होतं? औचित्य असं काही नाही. नाही, आज येण्याचं औचित्य काय होतं? बड्डे होता आज. कोणाचा? काहीतरी आनंद भेटावा म्हणून. काय करता तुम्ही जॉब? मी कॉलेजला आहे, BSc. अच्छा, मग ह्या वयामध्ये हे का सुचलं बा, असं का वाटलं करावं? कारण सगळेच खुश राहिले पाहिजे, सगळे बाकीचे राहतातच ना, मग त्यांना कोणी, त्यामुळं थोडंसं आपलं हातभार लागावा म्हणून. कोणाच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणाची सूचना मिळाली? सोयब पटेल. इथे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय संकल्पना निर्माण झाली? संकल्पना असं काही नाही, पण खूप छान करताय तुम्ही हे सगळं आणि आवडले सगळे. मुलांना काय संदेश द्याल? मुलांना काही नाही, असं शिका, मोठं व्हा. आपल्याबरोबर मित्रपरिवार पण आलेला आहे. हो, आलेला आहे. आणि तोही मित्रपरिवार तुम्ही सामाजिक कामाकडे ओढतात. हो. कोण कोण आहे तुमच्याबरोबर? आबी आहे रे, निखिल आवटे, परत गौरव आवटे. भविष्यात अशाच पद्धतीचे विचार घेऊन हो. तुमची प्रगती हो, शिक्षण क्षेत्रात तुम्हाला खूप सारा चांगले गुण प्राप्त हो, आईवडिलांच्या संस्कारातून तुम्ही आकाशाला गवसणी घालणारी गरुड जप घ्या, हीच आम्हा स्वप्नवेद अनाथालय परिवाराच्या वतीनं तुम्हाला शुभकामना. आपण इथे आलात आणि चिमुकल्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. आपल्या मित्रपरिवाराचं आणि ज्यांच्या माध्यमातून आलं ते सोयब भाऊंचं पण मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा गोड सज्जीच्या शुभकामना. लादा झाली का? अरे वा वा, मस्त मस्त. दुसरे म्हण ना, पाहुणे कोण? बोल बोल. भारी म्हणते का तू?